यांच्या स्मरणार्थ सेंट जखे मोडवली 20 संघ आपण पाहतोय. 4 ओव्हरची सेमी फायनल. सलामी जोडी मैदानात दाखल होत असताना आपण पाहतो किरण मात्रे आणि करण ठोंबरे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि कमलेश पाटील 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिले षटक घेऊन येतील. विश्वास पाटील साहेबांचं आगमन झालंय माटाडीचे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सलामी जोडी किरण आणि करण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि कमलेश पाटील येत आहेत पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. 4 ओव्हरची मॅच आहे. supersport.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट दीपेश मुंडे आणि त्यांची संपूर्ण टीम. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये काल सेमीफायनल वाकलन विरुद्ध उंबारली मॅच झाली होती. ती मॅच उंबारली संघाने जिंकली होती आणि दुसरी सेमीफायनल मध्ये वडवली बी आणि खोनी संघ आपल्या पाहायला मिळते. उद्या कोल्हापूरच्या स्पर्धेत सुद्धा खोनी संघ आपल्याला खेळताना दिसेल वाडेकरच्या विरोधात. चला सामना सुरू करायचा आहे. कमलेश गोलंदाजी मार्कवर. सेमीफायनलची मॅच आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. किरण मात्रे 0 वरती बाद होतोय. पहिला धक्का लागत असताना कोणी टीमला सरफराजने मगाशी कौसा टीमच्या विरुद्ध चांगली बॅटिंग केली होती. यष्टीरक्षक विकासने एक झकास झेल टिपलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट. मकर संक्रांत चषक मध्ये 7 धावा देत असताना 7 विकेट सुद्धा कमलेशने घेतले होते. त्यात विकेट हॅट्रिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्याचा तो बेस्ट फिगर आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. 7 रन 7 विकेट. गोलंदाज कमलेशला तुम्ही पाहतायत. सेकंडला सरफराज. हाही चेंडू चांगला आहे, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. फाईन लीगला क्षेत्ररक्षक आहेत अनिलला तिथे पाहतायत. शॉर्ट थर्डमॅन मध्ये विशाल पाटील आहेत. जागृती स्पोर्ट सातत्याने नाव तुम्हाला ऐकायला मिळतं. जागृती स्पोर्ट म्हटलं जागृती स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर केतन वामन म्हात्रे तुम्ही पाहता. सध्या तो ISPL ची स्पर्धा खेळतोय. अपील 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 स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळते. मात्र पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये. आधी खाली पडला बॉल, त्यानंतर पायावर लागलाय. त्यामुळे गुड डिसिजन. ऍक्शन रिप्ले मध्ये बघितल्यानंतर लगेच तुम्हाला कळली ते सिंगल मिळाले सरफराजच्या खात्यामध्ये. सिंगलने खातं जोडलं गेलं ते कोणी टीमचं. नोट आउट होतं. योग्य डिसिजन सचिन सर. ड्राइव टेलिकास्ट असतं त्यामुळे दूध का दूध और पाणी का पाणी
आणि यासाठी सुपर टेनिस किट .in आमच्या कॅमेरामॅनचे कौतुक. हलकंसं अपील केलं होतं कमलेशने. स्ट्रायकेंडला करण येत आहेत कमलेश. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कल्पेश पाटील कोणती चूक करत नाहीयेत. फलंदाज करणलाही माघारी परतावा लागेल. पहिला किरण मात्रे बाद झाला नाही तर करण ठोंबरे बाद झालाय. कमलेशच्या खात्यामध्ये 2 महत्वाच्या विकेट. फलंदाज बाद. अनंत मात्रे त्या चौथ्या क्रमांकावरती 1 वरती पहिला धक्का. आपण बघतो 2 धक्के दिलेले आहेत. 5 चेंडूमध्ये 1च धाव दिली कमलेशने आणि 2 विकेट घेतलेत. आता जोविलीच्या स्पर्धे मालिकावीरची बाईक सुद्धा कमलेशने जिंकली. बाईक क्रमांक 8 आणि दुसऱ्या दिवशी विशाल पाटीलने बाईक जिंकली बाईक क्रमांक 20. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर वाकलन वडवली ही 2 गावं भरपूर चर्चेत आहेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता मात्र ऑप्स्टमच्या थोडासा बाहेर आहे. पंचांनी बॉल वाईट घोषित केलाय. 2 बाद 2 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू होता कमलेशच्या षटकातील मात्र त्याला पाठवून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर चौकार. हा फटका आपण पाहिलं बैठी स्ट्रोक खेळले अनंता. पहिल्या षटकात धावा आल्या त्या रणजित आम्हाला सांगताय 6. 2 विकेट गेलेत. शुभम पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकात 6 धावा आल्यात. शुभम पाटील तुम्ही पाहतायत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याही खेळाडूंनी 2 बाईक आतापर्यंत जिंकलेल्या आहेत. ऋतिक पाटीलच्या नावावरती 21 तब्बल 54 बाईक याही गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 4 व्हीलर कार म्हणजे भरपूर काही दिलं टेनिस बॉल क्रिकेटने. कमलेश पाटील एक 4 व्हीलर मिळाली होती ओवेच्या स्पर्धेमध्ये. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये विशाल पाटील आणि आताच मकर संक्रांत चषक. वाकलन गावामध्ये तुम्ही गेले तर जवळजवळ 95 बाईक आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 2 गावं भरपूर चर्चेत आहेत. हा फटका खराब आहे. विकास आलेत आणि विकासने एक झकास झेल पकडलाय. सरफराजला माघारी परता लागेल. दुरे भूमिकेत ते होते. फटका खेळायचं की सिंगल डबलला प्राधान्य द्यायचं याच मध्ये ते फसले आणि विकासने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद.
विकेट मिळाली बघा. जयेश पाटील उर्फ पोलीस मग अशी पतंग उडवत होते ते, म्हणजे पतंग उडवतात, क्रिकेटची मजा घेतात आणि मच्छीचाही बिझनेस आहे. वाम त्यांची भरपूर प्रसिद्ध आहे. कोळेगाव नाक्यावरती तुम्ही गेले तर नक्कीच भेट द्या जयेश पाटील यांना. 6 वरती आपण पाहतोय तिसरा धक्का मैदानामध्ये लागला आणि 5व्या क्रमांकावरती आता बिबिशेट मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. कोणी संघ कोणी विरुद्ध वडवली बी आपण पाहतोय. कोणी म्हणल्यानंतर चंदूशेठ टोंबरे स्मृती चषक सलग 2 वेळा जिंकण्याचा एक कारनामा वडवली बी संघाने केला होता. आणि 2 वर्ष मालिकावीरची बाईक सुद्धा ऋतिक पाटीलला मिळाली होती. हा एक इतिहास आपण पाहिलेला आहे. त्याच मैदानामध्ये केंद्रीय मंत्री चषक स्पर्धा आपण पाहिली. इथे मात्र भिडॉपला क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. संदेश थोडासा वेळ घेत आहेत. 2 धावा इथे मिळाले आहेत. विकास थोडेसे नाराज आहेत. 8 धावा दाबल कधी लागल्या. 3 गडी बाद 8 अशी धावसंख्या. मगाशी कोणी संघाच्या 2 षटकात 15 होत्या. मात्र त्यानंतर 54 धावा कोणी संघाने उभारल्या कौसा टीमच्या विरुद्ध. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली संघ फायनल मध्ये पोहोचलाय. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅकवर्ड कोल्हेकरांनी डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. कल्पेश तिथे आलेले आहेत. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. धावा दाखल करत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरची मॅच खोनी विरुद्ध वडवली बी. आदर्श ट्रॉफी नंतर त्यानंतर शिडूनची स्पर्धा आपण पाहिली. दोन्ही स्पर्धांमध्ये खोनी संघ चॅम्पियन होता. शुभम पुन्हा ऑन साइडला खेळायचं होतं. प्रत्येक बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न कोणी टीमचे फलंदाज करतायत. मात्र पंच आपण सांगतात की बॅट कट होती त्यामुळे बिबिशेनच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. धावसंख्या 11. धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. संत सुरुवात कोणी संघाची करंगी किरण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 0 वरती बाद झाले. सरफराजने फारसा चांगला खेळ केला नाहीये. करणही स्वस्तात बाद झाले. चांगला चेंडू होता. फिंगर रोल केले. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होईल. दुसऱ्या षटकात दिलं. शेवटचा चेंडू शिल्लक आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 11 वरती आपल्याला पाहायला मिळते. कोणी संघ प्रथम बॅटिंग करत असताना वडवली बी टीमच्या विरोधात चेंज द गेम वडवली बी. मकर संघ ट्रॉफी मध्ये मयंक केलेवन या नावाने संघ खेळला. सुभाष पाटील पुरस्कृत आणि ती स्पर्धा जिंकली. इथे पल्लू स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. शुभमचे दुसरं षटक समाप्त झालेलं आहे. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 11 धावा कोणी संघ प्रथम बॅटिंग करत असताना. चला तिसऱ्या षटकाची सुरुवात लगेचच करायची. फलंदाज बिभीषण आणि अनंत आपण पाहतोय. पहिल्या षटकात कमलेशने 6 धावा दिल्या. 2 विकेटाने घेतले. त्यानंतर शुभम आले त्यांनी 5 धावा दिल्या. 1 विकेट घेतली. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. बॅटची मागणी करण्यात आली होती. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदी उंबारली संघ आपण रिपोर्टिंग करायचंय. जो संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये जयेशचा पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळता. चेंडूची गती थोडीशी कमी झाली आहे. पुन्हा वाढली आणि आता बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. बिभीषणच्या बॅट मधून आलाय चौकार. शॉर्ट थर्डमॅनला
शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता. चौकाराची नितांत गरज होती. 15 धाबा दाबल कधी लागल्यात कोणी संघाच्या तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना. हाय फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. चौकारानंतर आलाय हा षटकार. तर मी आता धावा यायला सुरुवात झाली. कोणी टीम साठी नाही, धावांची नितांत गरज आहे. 40-45 चांगलं टार्गेट असू शकते या मॅच मध्ये. जयचा पुढचा बॉल. दोन धावा इथे मिळतील बिबिशेनच्या खात्यामध्ये. धावसंख्या 23. जयचं षटक थोडस मागणं म्हणावं लागेल, कारण की बिबिशेनने पहिल्या 2 चेंडूवरती 10 आल्यात आणि तिसऱ्या बॉलवरती 2, म्हणजे 3 बॉल मध्ये 12 धावा आल्यात. धावा झाल्या 23. जयच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जयेश राईट मोर द विकेट. व्हाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. पंचांकडे पाहिलं जातं, पंच सांगतात एक्झॅक्टली चेंडू कुठे पिचिंग झालाय. डॉट बॉल. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एस्टनच्या मागे विकास पाटीलला तुम्ही पाहताय, मास्टर माइंड खेळाडू. चेंजचा गेम वडवली 20 संघ म्हटल्यानंतर. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. चोवीस धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चोवीस धावा झालेल्या आहेत. विकासलाही बॉल मिळत नाहीये. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 25. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बरोबर 14 मिनिटांमध्ये 3 षटक टाकलेले आहेत वडवली बी संघाने. चला चौथं षटक कसं लगेच सुरू करा. पंचवीस धावा आपल्याला धावफल कधी पाहायला मिळत आहेत. बिबिशेन 17 वरती नाबाद आहे. आर्यन मात्रे आलेत उदयमुख खेळाडू म्हणून त्यांची निवड झाली. मकर संक्रांत चषक 57वे वर्ष तुम्हाला पाहायला मिळालं. जर्मन क्रिकेट मंडळ जे आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहिली, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता. पाणी हवंय, 1 मिनिट थांबा. आर्यन थांबायचं थोडं. 3 षटकात धावसंख्या 25 झालेले. पाण्याची मागणी करण्यात आलेली. नक्कीच पाणी तुम्हाला ज्यावेळी हवं असेल नक्कीच तुम्ही मागणी करा. माणिक पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या. माणिक पाटील साहेबांना हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आलेले.
शेवटचं षटक गोलंदाज आर्यन मात्रेला तुम्ही पाहतायत. कॉमेंट्री बॉक्स सेंड करणं आर्यनला तुम्ही पाहतायत. पहिलाच बॉल आर्यनचा झाडाला लागलाय त्यामुळे हा षटकार आहे. त्याच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. धावसंख्या 31. अनंत मात्रेच्या बॅटमधून षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. चला स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदी उंबारली टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. 31 धावा झालेल्या आहेत. अनंताच्या बॅटमध्ये षटकार आलाय आर्यनच्या विरोधात. लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा. आपण पाहतोय धावसंख्या 32 वरती आपल्या पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मग इथून काय टार्गेट सेट करेल कोणी संघ. चेंज द गेम. वडोली बी संघासमोर चेंज द गेम. 1-11 वडोली बी संघ आपण पाहतोय. 32 धावा धापा कधी लागल्यात. आर्यन स्लॉगवरचं षटक मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये त्याचं बऱ्याच वेळा चर्चेत राहिलं. सेमी फायनल, क्वार्टर फायनल दिवा संघाच्या विरुद्ध, त्यानंतर सेमी फायनल. चला फास्ट घ्या प्लीज. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होईल. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात बिभीषणच्या. आर्यन मात्रेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. बॅटिंग करण्यासाठी अजय उतेकर आलेत. 32 वरती चौथा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. टीम खोनी या संघाला आपण पाहतोय. बिभीषणला माघारी परतावं लागलं. इथून 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजय उतेकर आलेत कॉमेंट्री बॉक्स यांकडनं. गोलंदाज आपण आर्यनला पाहतात. आर्यन मात्रे यंगस्टर आहेत, मात्र सातत्याने विकास पाटील, विशाल पाटील त्याला सातत्याने मार्गदर्शन देत आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, मात्र पंच वाईट चिकवून करतायत. ऑप्शनच्या बाहेर होता. अजय उतेकरने 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 33 धावा झाल्यात. आर्यन राईट अम राऊंड द विकेट. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. यष्टीरक्षक बघा विशाल पाटील हुशार यष्टीरक्षक आहेत. त्यांना माहिती आहे स्ट्राईक रोटेट होऊ शकते. चार गडी बाद 33. 4 चेंडूचा खेळ संपला. शेवटचे 2 बॉल शिल्लक. उमेश माई साहेबांचं आगमन झाले आणि फलंदाज इथे रनआउट होतील. अनंतला बाद व्हावं लागेल. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. 35 धावा झाल्यात. 5 गडी बाद खोनी. धावसंख्या कोणी संघाची, ज्या कोणी संघाने मागच्या मॅच मध्ये 54 धावा उभारल्या होत्या. आता समोर चेंज द गेम वडवली बी हा संघ तुम्ही पाहतायत. फुल टॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीयेत. दोन धावा इथे मिळतील आणि पहिला डाव इथे संपलेला आहे. कोणी संघाने धावा बनवल्यात त्या 5 गडी बाद 37 आणि 38 धावांचा पाठलाग करायचा आहे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. चेंज द गेम वडवली बी संघाला.
घराकडे वाटचाल करतायत. या स्पर्धेमध्ये आपण बघतो प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय. स्वर्गीय बायमाबाई रामूबाई यांच्या स्मरणार्थ महेश माळी यांच्याकडून मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक स्वर्गीय निकेश मुंडे यांच्या स्मरणार्थ केजू मुंडे यांच्याकडून सामनावीर आणि सन्मान चिन्ह आपण पाहतो. स्वर्गीय बायमाबाई काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आशीर्वाद पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू आपण पाहतोय. संदेश म्हात्रे देसाईगाव यांच्याकडून आणि पाण्याची व्यवस्था आपण पाहतोय जय शेलार यांच्या माध्यमातून. सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभारी आहोत त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं. चला फिल्डिंग लगेच सेट करा आणि बॅट्समॅन सुद्धा लगेच पाठवायचे. वडवली 38 38चा पाठलाग करायचा आहे आणि ऐकूयात पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये विनोद पाटील सरांचा आवाज. I'll check. Thank you very much, Nitin Karan sir. Thank you very much, Nitin sir. स्वागत आहे पुनश्च सर्वांचंच ओ माताडी क्रिकेट संघ माताडी आयोजित माताडी चषक 2026 स्पर्धेचा हा दुसरा अंतिम दिवस मैदानावरती उपांत्य फेरी क्रमांक 2 या ठिकाणी सुरू आहे. आपण बघतायत एका बाजूला चेंज गेम वडवली दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ खोडीमध्ये. तर टार्गेट 38 धावांचं आहे. कोणीला 4 ओव्हरमध्ये 37 करता आलेले आहेत. आज आपण बघितले सुरुवात या मॅचची खऱ्या अर्थाने हाय स्कोरिंगने झाली. 83 धावा आपण बघितल्या, पण त्यानंतर आपण धावसंख्या बघितली 43, 51, 41, 54 आणि 170 ही धावसंख्या आपण वडवली बची बघितली होती, जी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच होती. सलामीला आपण बघताय त्या ठिकाणी कल्पेश आणि त्याचबरोबर विशाल ही ओपनिंग पेअर 38 धावा करायच्या 24 चेंडूमध्ये 9.50 ही धावांची आवश्यकता आहे आणि फार जास्त तर दबाव नसणार या मॅच मध्ये वडवली होती. आज आपण भरपूर मॅचेस अशा बघितल्या की ज्या वन साइडेड झाल्या. बघूया ही मॅच कशा पद्धतीने रंगते. खोणीने बॅटिंग मध्ये थोडासा भ्रमनिरास केला. इथून जर 45-50 ही धावसंख्या उभी केली असती एक चांगली मॅच त्यांना बनवता आली असती. पण बघूया 38 वरती कशा पद्धतीने फाईट करतायत. ओपनिंग पेअर त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. कल्पेश आदरणीय प्रभाकर दादा मडवी यांचं मंचावरती आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. बॉलिंग मार्क पर तयार त्या ठिकाणी आपण बघतायत आनंदा म्हात्रे तयार. स्टॅकिंगला विशाल पाटील. पहिलाच बॉल राऊंड विकेट. ओ यावेळेस मात्र पॉइंटला पहिल्या चेंडूवरती दिलाय धक्का विशाल पाटीलच्या रूपाने. हा पहिला गडी बाद होतो मैदानावरती. चेंज गेम वडवली बी संघाचा. ड्राइव केला तर स्क्वेअर ड्राइव, पण हवेत होता चेंडू आणि ध्रुवने सुंदर झेल टिपलाय. पहिला गडी बाद झालाय तर म्हणजे वडवली बस संघाचा मैदानावरती कमलेश त्या ठिकाणी दाखल झालाय. कल्पेशच्या सोबतीला 2 बंधुराज मैदानावरती. टार्गेट आहे 38 धावांचं. आनंदाचं हे षटक बघूया कशा पद्धतीने संपन्न होतंय. पहिल्याच बॉलवरती पहिला गडी बाद झाला. इन्फॉर्म विशालला मात्र परतावं लागलंय. बघूया कमलेश कशा पद्धतीने या परिस्थितीला हँडल करतायत.
राऊंड द विकेट. आनंद तयार, चेंडूची तपासणी करतायत कमलेश. स्वागत आहे माताडी चषक 2026च्या अत्यंत सुंदर स्पर्धेमध्ये. आपण बघतायत मैदानावरती हा उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. सुपर स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती टेलिकास्ट सुरू आहे. ज्यांना इथे यायला शक्य नाही त्यांच्यासाठी supersports.in ही वाहिनी सज्ज आहे. आमची संपूर्ण टीम, आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी आपण बघतायत. हितेश ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फील्ड त्या ठिकाणी फार फार वेगाने गेलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, तिथे थोडंसं फंबल झालंय. त्यामुळे ही तिसरी धाव बघा. वडवलीच्या अगेन्स्ट या चुका तुम्ही नाही करू शकत. वडवलीला तुम्ही संधी दिली म्हणजे तुम्ही समजून जा की तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी ते तयारच असतात. जिथे एक धाव होती किंवा दोन होते जास्तीत जास्त, तिथे 3 धाव आल्यात. आणि रनिंग बिटवीन द विकेट बघा, जे पूर्वीपासून चांगलं राहिलंय. फार कमी वयामध्ये या टीमची बांधणी झाली. भरपूर खेळाडू जेव्हा ही टीम बांधण्यात आली तर विनायकने अनेक आठवणी सांगितल्या. 2017-16 पासून आम्ही या टीमला बघतोय. फार कमी होतं, जेमतेम 16, 17, 18 अंडर 20 चे सगळे खेळाडू आपण बघितलं तेव्हा खेळत होते. काही खेळाडू तर 14-15 वर्षाचेच होते. पण तिथून ती जिगरबाज वृत्ती आपण या टीमची बघितली. आणि आज हा संघ या विभागातला एक ताकदवर संघ म्हणून त्या संघाची ओळख आहे. ओहो, उचललाय, पाठवला, मिड विकेटच्या दिशेने गेलाय, चेंडू सीमा पार येतो. हा षटकार षटकार कल्पेशच्या बॅट मधून क्रॉस बॅटेड शॉट. कल्पेशला सातत्याने विश्वास कल्पेशवरती दाखवला जातोय. आणि नेहमीच त्याला आपण बघताय त्याच्या अंगामात सलामीला बघतो. जो कल्पेश कधी 5व्या कधी 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करायचा, तो मात्र आता सलामीला खेळतोय. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्याकडनं बॅटिंग होते. ड्राईव्ह करतो, मिड ऑफ फिल्डर आहेत, तावचीची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. अनंताला चेंडू कलेक्ट करता आला आणि या दरम्यान दुसरी धावही घेण्याचा विचार जरूर होता पण हिम्मत करता आली नाही. चांगलं बॅकअप मिळतं, एक धाव मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती 10. विजयासाठी एकूण 38 करायचे म्हणजे 28 धावा इथून विजयासाठी हव्यात. कोणी संघाचे समर्थक युट्यूबच्या माध्यमातून बघत असतील, वडवलीचे समर्थक बघत असतील, पण वडवलीच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर सत्य पण ते कटू आहे. कधी वडवलीला आपण बघितलं तर वडवलीला समर्थन करण्यासाठी कधी तुम्हाला फारसं गावातील कोणी जास्त व्यक्ती येताना आपण बघितलेले नाही आहेत. पण त्यांचे समर्थक गावाच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर ठिकाणी भरपूर बघायला मिळतील. मग ते कोपरमध्ये असतील, कुठल्याही गावातून त्यांना समर्थन नेहमी मिळत असतं. भरपूर फॉलोअर्स या टीमचे राहिलेले आहेत. असे भरपूर टीम्स आहेत ज्यांना खरं तर समर्थक लाभलेच नाहीये. अशी कित्येक नावं घेता येतील की कधीही तुम्ही बघितलं तर त्यांच्या पाठीशी असे गावकरी उभे राहिले नाही. पण काही टीम्स अशा आहेत की त्यांच्या मागे अख्खा गाव उभा असतो, पण तरीही त्याचा काही फरक पडला नाही. या टीमने जो संघर्ष केलाय स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी, गावाचं नाव मोठं करण्यासाठी, तो नेहमी कौतुकास्पद राहिलेला आहे. माताडी गावचे आदरणीय रामू माळी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने आपल्याला या ट्रॉफीज देण्यात आलेले आहे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दरम्यान पहिले षटक संपन्न झाले. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेले आहेत. उमेश माळी यांचे आगमन झालेले आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झालेली आहे 12 धावा झाल्या. विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 26 करायचे आहेत आणि 26 करण्यासाठी 18 चेंडू शिल्लक आहे. 8.67 ही धावांची आवश्यक गती आहे. पूर्वी आम्ही वडवली संघाला सपोर्ट करण्यासाठी अनेकदा हरिश्चंद्र पाटील जे माजी सरपंच राहिलेत, कल्पेश रुपेशचे पिताश्री, हे भरपूर वेळा टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती व्यासपीठावरती आम्ही बघितलेलं आहे. यंदा बऱ्याच दिवसानंतर मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये त्यांची उपस्थिती आम्ही बघितली. दुसऱ्या बाजूला खोणी संघ देखील सातत्याने दर्जेदार क्रिकेट खेळत आलेले आहे. भरपूर बदल घडत गेलाय. कित्येक खेळाडू 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत. बॉलिंग मार्कवर कारण उचलला, पाठवला, लॉंगॉनला फिल्डर जज करतायत आणि ओहो सोपा झेल ड्रॉप केलं. त्या ठिकाणी आनंद होते. लॉंगॉनला बिग मिस्टेक. कॅचेस विन द मॅचेस. वडवली संघाला अशा संधी तुम्ही द्याल तर मात्र तुम्हाला विजय मिळवणं फार कठीण होईल. सोपा झेल होता आणि हा ड्रॉप होईल
अशी अपेक्षा अजिबात नव्हती, पण होत असतं क्रिकेटमध्ये. आपण होताना बघत असतो आणि तेच आपण बघितलं. लॉंग ऑनला जेल ड्रॉप झाला. स्टॅकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी तयार. कमलेश, आशीर्वाद पाटील यांचं आगमन झाले. स्वागत आहे आशीर्वाद पाटील आपलं. एक लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेट गाजवलं, सध्या 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत. यावेळेस मात्र कट करतायत. फिल्डर आहे डीप मध्ये, प्रोटेक्शन दिलं गेलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या दरम्यान या 2 धावाही कंप्लीट झालेल्या आहेत. 2 भाऊ आणि दोघांमध्ये आपण बघतायत काय जबरदस्त कॉर्डिनेशन. 2 भाई दोनों तबाही आणि काय जबरदस्त कॉर्डिनेशन दोघांमध्ये आपण बघतायत. चांगली पार्टनरशिप. कमलेशला माहित आहे कशा पद्धतीने खेळायचं. धावसंख्या धावफलकावरती 15 झालेले आहेत. टार्गेट एकूण 38 धावांचं, म्हणजे 23 धावा अजूनही करायच्या आहेत. अजूनही लक्ष्याच्या जवळपास गेलेली नाहीयेत. हलक्या हाताने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतायत. आणि माहिती आहे जे काम एखाद्या सुरीने होऊ शकतं तर तलवारीची गरज काय आहे. मोठ्या फटक्यांची गरज नाही. माहिती आहे सिंगल डबल्स नाही, आपण हळूहळू लक्ष्याच्या दिशेने जाऊ शकतो. आणि जेव्हा खराब चेंडू येईल तेव्हा आपण त्यावरती एक मोठा प्रहार केला, एखादा मोठा फटका, तर या मॅचमध्ये आपल्याला आपली पकड घट्ट करता येईल. धावसंख्या 17 धावफलकावरती. अजूनही आपण बघितलं विजयासाठी 21 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वर तयार. करण स्टॅकिंग इनला. कमलेश हलक्या हाताने प्लेस करतायत. ऑन साइडला खेळायचं होतं पण चेंडू बॅटची एज लागून गेला कव्हरला, तिथे झाले मिसफील्ड. पुन्हा एकदा 2 धावा. भरपूर चुका केल्या त्या इनिंग मध्ये. कोणी संघाने बॅटिंग मध्ये चुका झाल्या, धावा जास्त झाल्या नाही. त्यात फिल्डिंग मध्ये आपण बघतायत चुका होत आहेत. जेल ड्रॉप झाले, खराब फिल्डिंग झाली आहे. त्यामुळे थोडंसं काम सोपं होताना दिसते. वडवली बच धावसंख्या धावफलकावरती एकूण बघताय आपण 19 धावा झाल्यात आणि अजूनही 19 धावांची इथून गरज आहे. अर्धा पल्ला सर केलेला आहे. स्वीप करताय. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. गॅप मोठी आहे. चेंडू सीमा बार. धावा मिळतील एकूण 4. हा चौकार. ऑन साइडला ढकलायचं होतं, व्यवस्थित संपर्क झाला नाही. चेंडू पायावरती लागलाय. लेग बायचा इशारा अंपायर करताय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झाली होती म्हणजे 24 धावसंख्या झाली आहे आणि विजयासाठी या ठिकाणी अजूनही आपण बघितलं तर 14 धावांची गरज आहे. काय पाणी हवंय? पाणी घेऊन जा 12th मॅन लवकर. तर 12 चेंडू 14ची आता गरज आहे. उंबारूचे कॅप्टन आपण आला असाल तर येऊन थांबायचंय. 5:05 झालेली आहे म्हणजे आपली फायनल मॅच 4 ओव्हरची होईल असे संकेत मिळतात. कारण ही मॅच लो स्कोरिंग झाली आहे आणि 12 बॉलमध्ये आता 14ची गरज आहे. 1 विकेट गमावलाय. पहिल्याच बॉलवरती रॉयल डकवरती फलंदाज विशाल पाटील बाद झाला. ध्रुव मात्रेने पॉइंटला एक सुंदर झेल टिपला. पण त्यानंतर ही पार्टनरशिप 2 भावांमध्ये आपण बघतायत अप्रतिम पार्टनरशिप. सिच्युएशन अंडर कंट्रोल आपण बघतायत. धावसंख्या 24. स्क्रीन मध्ये बघू शकाल उंबारली संघ या ठिकाणी आलेला आहे आणि ड्रेस कोड त्यांचा आपण बघतायत पिंक मध्ये तयार आहेत फायनल मॅच खेळण्यासाठी. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे आता उंबारली संघाचे समर्थक YouTube वरती जरूर गर्दी करून बसतील. काही मैदानाच्या सभोवती असतील पण कोणीही बेतवडे गावातून किंवा या टीमच्या बरोबर जे संघ खेळत आहेत त्यांच्या पाठीशी कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आली असेल तर मंचावरती या. दरम्यान या मैदानाचे मालक आदरणीय भगवान पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आज सकाळी ते आमच्या समवेत होते. मी विनंती करेन भगवान पाटील यांना की आपण मंचावरती या. एक दिलदार असं व्यक्तिमत्व आणि नेहमी सगळ्यांशी आपुलकीने वागणारे भगवान पाटील यांचं आगमन झालंय. यावेळेस होतो या 2 धावा दरम्यान पुन्हा एकदा पूर्ण करतायत. अजूनही 12 धावांची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती 26 झालेली आहे आणि 11 चेंडूमध्ये 12 करायचे आहेत.
चांगली पार्टनरशिप आपण बघताय 26 धावांची झालेली आहे. कारण पहिला गडी शून्यावरती बाद झाला होता आणि तिथून या दोघांनी या डावाला सावरले, धावसंख्येला आकारही दिलेला आहे. ओहो स्विच हिट आणि बघा काय टायमिंग, काय जबरदस्त आवाज, हा षटकार आणि स्विच हिट बघा कुठे आलाय, लॉंग ऑफला आलाय. ऍक्शन रिप्ले बघा आपण कशा पद्धतीने हा फटका खेळले होते. फार कमी वेळात तुम्ही त्याला रिव्हर्स खेळताना बघतात, पण आता जो फटका खेळलेला आहे तो परफेक्ट मिडल केला होता. अशा पद्धतीने तुम्ही बबलू पाटील कोळेगावच्या खेळताना बघितलेले, त्या आधी आपण निलेश म्हात्रेंना बघितले. ऑन साइडला चेंडू पाठवला, फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि या दरम्यान बिंदासने सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती आपण बघतायत. फलंदाज बाद झाल्या त्या ठिकाणी कमलेश धावसंख्या धावफलक होती एकूण आपण बघतायत ती म्हणजे 32 आणि विजयासाठी आता केवळ 6 धावांची गरज आहे. ऑन साइडला चेंडू ढकलला, एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 33 आणि विजयासाठी आता इथून 5 धावांची गरज आहे. आरतीचं एक माफक लक्ष होतं आणि लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना एक चांगली पार्टनरशिप आपण बघितली आणि आता विकास कमलेशच्या जागेवरती आलेले आहे. हो स्वीप करायचं होतं, बॅटवर आला होता पण एज लागली होती. हा डॉट बॉल, सातत्याने क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न असतो आणि अशा प्रकारे आपण बघताय आता डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली ती म्हणजे एकूण 33. 5ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर सरफराजला आपण बघताय, सरफराज जो 3रा षटक घेऊन येतोय. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होता, 31 धावा केल्या होत्या, 1 ओव्हरमध्ये 9 धावा देताना त्याने 1 विकेटही प्राप्त केला होता. ड्राइव केला ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, जाईल का नाही. क्षेत्ररक्षक आले होते विवेक त्या ठिकाणी, काय फिल्डिंग केली विवेकने मगाशी. लॉंग ऑन वरनं अगदी सरळ आले होते मागे, चेंडू अडवला होता. इथेही आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण. हे षटक 3रं संपन्न झालंय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 35. आता 6 बॉलमध्ये आपण बघतोय विजयासाठी 3 धावांची गरज आहे. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत आल्या. आज आपण बघितलं की या मैदानावरती चेसिंग करणं थोडंसं कठीण होताना आपण बघितलंय, कारण लो स्कोरिंगच्या मॅचेस जरूर झाल्या पण त्यासाठी संघर्ष करावा लागला. आज 44 धावांचं संरक्षण वडवलीने नार्लीच्या अगेन्स्ट केला. आज 52 धावा चेस करताना कोणीने थोडा संघर्ष केला. त्यानंतर कौसाने जेव्हा 42 धावा करण्यासाठी मैदानावरती उतरले तेव्हाही खाडीने त्यांना संघर्ष करण्यास भाग पाडला होता. चेसिंग आपण बघितलं तर पहिली मॅच धावसंख्येचं संरक्षण करून जिंकण्यात आली. दुसऱ्या मॅचमध्ये आपण बघितलं 44 धावांचंही संरक्षण झालं. तिसऱ्या मॅचमध्ये आपण चेसिंग होताना बघितली 52 धावा. चौथ्या मॅचमध्ये खाडी कौसामध्ये आपण बघितलं 42 धावा चेस झाल्या आणि जेव्हा 70 धावा झाल्या होत्या त्या डिफेंड केल्या होत्या वडवलीने मोठी देसाईच्या अगेन्स्ट. ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी, केवळ 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 36. केवळ 2 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर विवेकला आणलेले. शेवटचं षटक विवेक ज्या पद्धतीने आपण आर्यनला बघतो वडवलीसाठी शेवटचं षटक तो फेकत असतो आणि हा विनिंग शॉट त्या ठिकाणी आपण बघतायत आणि अशा प्रकारे चेंज गेम वडवली बी संघ पोहोचलेला आहे. माताडी चषक 2026च्या या सुंदर पर्व